एक काम करा, बाजारांची सामान घेऊन या. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कौमशी बघितय तुम्ही मगाशी लागल्या. मी काही तुमच्या मंगारी लागल्या, माझी नोट तुमच्या मंगारी लागलाय, ती करायचा प्रयत्न करीत होतो. सॉरी हा. माझी एक फ्रेंड आई यवाची होती. तिचं ना तिचे बॉयफ्रेंडचं थोडं वाजलंय ना, तेव्हा त्यांची समजूत घालायच्यासाठी मी त्यांना दोघांना वाढलं आहे ना. बरं मी जातय. माझी बायको माझी घरा वाट बघित असेल, तिला जर माहिती पडलं ना ते पेका ना. हा नाही म्हणजे ती दोघं आईली ना तर मी त्यांची समजूत घालीन, मग तुम्ही पाहिजे तर जा. आता याला कोणीच नाही ना, मला खूप भीती वाटते. बरोबर आहे तुमचं, पण मी जास्ती टाइम नाही पेकावचो. चालेल, चला मग आपण बसूया. या चला. हे बघ, बागेमध्ये जे नवरा बायको असतील त्यांची विचारपूस करून त्यांना सोडून दे. जी नवरा बायको नसेल त्यांना पोलीस चौकीमध्ये घेऊन ये. या पोलिसांनी आपली विचारपूस केली ते मी हाव ना. चालू दे. कोण तुम्ही? आम्ही नवरा बायको. तुमचं नाव काय? माझं नाव काय सुचत नाही? नाही साहेब, माझं नाव जेकब जाफरानी. जेकब जाफरानी? हो. तुमचं काय? मी मीना रात्राणी. आम्ही आता जाऊ का? नाही, तुमची तर आता उलट तपासणी होणार. बरं मला सांगा, तुम्हाला मुलं किती? 2. किती? 2. काय 5-3-2 खेळता? आता मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? किती सांगू? 10 मिनिटं झाली. चायच्या डोक्यात मेंदूच नाही. कुठे गेले ते लोक? थांबा, कुठे गेले? काय गेलतेस कळला? कोमोशी वाट बघितली. काहीला गेलतेस तुम्ही एवढं टाइम? आज मी घराची साफसफाई केली, कटणं बदलली, सगळं काम केलं ना. कोमोशी तुमचा पत्ता नाही. हा, ट्रॅफिक जाम होतं, काय करू म्हणून लेट जाईल. तू कला परत आलीस? तुमच्या मगाशी आईलू. माझी पिशवी तुमची तरी गेली ना, तुमची पिशवी माझी तरी आईली. ती द्या. बाय ई कोण? हारा ती धोब्याची बायको. अगो तू? गो भाई, हिला मी आताच बागेमध्ये बघितलं. तू तुझ्या नवऱ्याला सांभाळून ठेव. हा, काय का या काय बरी बातमी आहे ना. तुम्हाला सांगतो, तुला माझा मानलेला भाव याचा होता तो बघा आईलाय. मग वाईट बातमी आहे. गो बाय, ही तुझी पिशवी घे ना, तू जा एकदाची. आणि तुझं जरा खबरदार. अरे तू बाई, तुझा नवरा आहे? नाही, हो ते हिचा नवरा आहे. ऐसं काय बोलते दादा तू? अगं बाय, यानं दोघांना मी बागेमध्ये बघितलं तर नाही, यांची 2-3 पोरं पण आण. काय का दादा काय सांगते? हो, मी बस स्टॉपवर उभा होतो, काही नाही. मी तुम्हाला बाजारात जावायला सांगतो. यो माझ्या घरानं नरम होता सांगितला. हो, तू तरी काहीतरी समजावून सांग तिला. आता माझा विश्वासघात केला मी. आई 1 मिनिट आता पेकाचू नाही. मी चाललो माझे माहेर. बाजूला व्हा. नको गो. बाजूला व्हा. नको गो. बाजूला व्हा. अगो पेक गो. पेक माझा ऐकून तरी घे. पेक गेली, माझी बायको बी गेली. काय केलं होतं मी? काय चुकलं माझं? मी त्या परके बायकोला मदत करायला गेलो, पण माझेच गळे यायला. याच्यासाठी हे सगळं झालं. तुम्ही माझ्या संसाराला आग लावलीस. मी तुला सोरावचू नाही. पेक तू.
स्नेडन बाबाला बेना जाऊन 5 वर्ष झाली. आज येवाचं आहे. घराचं थोडस काम बी केलंय. काय माहिती पसंत येईल का नाही. गो नाश्ता झाला का नाही. कोणतरी आयलाय बघ. काय रे कोण आले आता. सॉरी मी चुकून बिजेंचे घरात आलो. काय गो कोण आहे. अरे स्नेडन पाय तू नाही काय. अरे आपलंच घर आहे. तू इसललास. ही कोण या काय. तू अनमनी ये. ये तुझी नई माईस आहे. नाही माहीस. हा न यो बिजा तुझा बारका भाव आहे. पायस तुम्ही काय बरबरीतास मला काहीच समजाय नाही. ये बघ तुला समजावून सांगते. तुझी माईस मला सोडून गेली वरीच झालं. केत वाराला गेलो पण ती येवाचं नावच नाही घे. मी एकटाच पडलो. मग काय करू. तुमच्यासाठी नाही माईस घेत यायलो. नाही ऐसा जायला. पाय मी खेळावला जाऊ. हा जा. हे बघ तुझ्या बारके भावाला जरा बघ. मी आनमनी आराम करते. बापू सोवाचे वयन मी आता परत हाऊस जायलो. मला 28 वर्ष पुरी जायली. माझे वयाची पोरं काय करतात न मी काय करताय. या वयान बायको न पोरं न खुशीन घेऊन स्वप्न बघितात न मी माझे पायचे मस्तीचं खेळवण बघितय. खेळवण काय करावचं. टेन्शन आले एकच काम करतय. त्याला डायपर बदलाचं. त्याला दूध पाजावचं. याला निमरण किती जावाचं. याला निजवाचं. त्याचे मायला कालडू करावचं. कैसं व्हायचं माझं. अरे नीज र बाबू जरा नीज र. ऐसा कला करतस नीज जरा. अरे माकरा नीज ठाकरा नीज. बघ ना तुझे डायपर मध्ये ना नाही तर मुंगल्याच घाली. माय पटकन ये. दादा बघ आपल्या बाबूच्या डायपर मनी मुंगल्या घालीन बोलतोय. काय रे काय झालं. दादा बोलतोय चूप नाही तर तुझ्या डायपर मनी मुंगल्या घालीन. काय. हा नाही मी आपलं काय कैसा माणूस असतो. तुझे बारके भावाचे डायपर मध्ये मुंगल्या घालायच्या आणि तुला. पैसा नाही. काय करतास मदन. पटकन या बेना. काय झालं काय. दमल्याव ना मी. तू दमू नकोस. तुझा लोड माव येते माव. काय झालं ते तरी सांग. काय झालं यो सांगते. आपले स्नेडनचे डायपर मध्ये मुंगल्या घाली. काय रे स्नेड्या डुकरा. पायस मी नाही बोललो ऐसा. घोड्या बैलासारखा मोठा झालायस तरी अक्कल नाही तुला. तो तुझा बारका भाऊच आहे ना. पायस जरा माझं ऐका ना तुम्ही. जरा ऐका तुम्ही. आवर ये. बघ कसं गोजीरवाला बावली सारखं दिसतंय. बघ ना त्याचे डोळे बघ. याचा गोजीरवाना चेहरा बघितला तर तुमचा लाजीरवाना चेहरा दिसतोय. याचे डोळे बघितले तर तुम्ही जी केलेली मस्ती दिसतय.
बस जाईल आता तो विचार सोरा आणि आता माझ्या वराडाचा तरी विचार करा. अरे जे माझं हाय ते सगळं तुझंच आहे ना. यो विचार आहे ना जरा प्रॉपर्टीच्या बाबतीत करा. खाली फुकट या दोघांना घेते आल्यास ना, जर याचे पुरं काय प्रॉपर्टी मध्ये झालं तर हे दोघांना ना आ अरे तू उलटे कालचाच आहेस काय रे. माना वाटलं आता तू मोठा झालायस, या 2 बारक्यांची जबाबदारी घेशील, या घराची जबाबदारी घेशील. पुन्हा अरे आता माझी खाचेन जावाची पाली आली. खाचेन जावाची पाली आली पण अजूनपर्यंत तुमची मशीन चालूच आहे. दादा तू कैसा बोलतस. तू चुप, काहीच बोलू नको. काय रे स्नेड्या, बारके भावशी ऐसा बोलतात. मग तू मला बोलावला, तू मला स्नेड्या बोलू नको. माझं नाव स्नेडन आहे. ठीक आहे, आजपासून या घरात 2 स्नेडन, एक बारका स्नेडन आणि बिजा मोठा स्नेडन. वास कसा येते. टेरन स्नेडनचे डायपर बघ, त्यांनी शिकेले का काय. आता तुला सोराचू नाही, आता तुला बघून घे. तुला आता सोडणार नाही. पेक जरा, पेक पेक जरा, पेक. तुला आता सोडणार नाही. पेक जरा, पेक पेक जरा. अरे त्याला कला मारतेस. मी काय डायपर घालतोय. बघ बघ बघ, मारून टाकीन त्याला, मी मारून टाकीन. सोराचू नाही. अरे काय करतास काय तुम्ही, कणाला राड भरीलाय. मी सोडणार नाही याला, यो मुद्दाम करते. टॅरेन 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 बाबा ऐसा करता. सॉरी बोल बघू स्नेडन दादाला. सॉरी स्नेडू. बघ मुद्दाम नाही ते काय करतोय ह्यो. बघ आता मी याला सोडणार नाही. बघ पेक, तुला आता मी सोडावचू नाही. पेक पेक, तुला आता मी सोडावचू नाही. पेक, तू जरा पेक 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 जरा पेक. आवारी बघ 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 स्नेडू बाबा कैसा हसतय बघ. पप्पी पाहिजे तुला, पप्पी पाहिजे. घे टॅरेन बाबा, ये स्नेडू बाबाची पप्पी घे. ये बघ काय करते आता ह्यो. काय करते, माझी पप्पी घेते ह्यो. मुद्दाम नाही तर काय करते ह्यो. काय करते तू मला सांग, काय करते तू. पाय यो बघ मला मारतोय. अरे दोघांची नावं सारखीच आहे म्हणून ऐसा होतंय. नाही नाही, मायच्या डोक्यावर फुल. तू आवार ये, आवार ये रे, तू आवार ये, आवार ये. अरे स्नेडन तुझ्या बारके भावाला गाली देतेस तू. पायस ही काय गाल होती. ही गाल नव्हती. ठीक आहे, हे बघ आता थोडी दिवसात टॅरनचं इस्कोल चालू होईल न. स्नेडू बाबा बी इस्कोलान जायला तयार होतोय. हे आता मला झेपावचं नाही. तेव्हा आता आईस काहीतरी छोटं मोठं काम बघ आणि जा कामाला. म्हणजे अरे यांचं वखन पाणी, कपडा लत्ता, इस्कोलची फी, जेवणा खावण्याचं हे सगळं आता मला परवडणार नाही. त्यासाठी तू आता आयस दरी मेरे काही कामाला लाग. ये बघा माझी एक दोस्तारीण आहे, तर एक काम आहे. काय काय काम आहे. तिचा पापड बनवाचा बिझनेस आहे त्याला. एक माणूस पाहिजे पापड लाटावला. 500 रुपये दिवसाचे मिळतील. पाठवा त्याला. 500 रुपये. स्नेडन बाबा गेले जन्मन तुझे पायचा सुरका. वैरी नव्हतीस काय गो. तुझं सगळं पोरांचं करावचं, तुझ्यासाठी कांदू करावचं ना, तई जाऊन पापड लाटू काय. तुला कामाला जावायचं नसेल नको जाऊ, मी जाईन कामाला. पण तुला सगळं घरचं बघावं लागेल. मी नाही कामाला जावायचो, मी घरांची सगळी कामं करीन. ठीक आहे, हे बघ काल मी स्नेडू बाबाला डॉक्टरचे मेरे नेलत. त्याचे पोटात गडबड आहे. डॉक्टरनी त्याचे शीचं सॅम्पल मागितलंय. तर त्या बाटल्या घेऊन ये. पाय बाटल्या दे. या घे, या 4 बाटल्या आहेत. बाबू जैसा जैसा शी करील तशा तशा भर न फ्रीज मध्ये ठेव. दादा दादा माझ्या बी 2 बाटल्या ठेव. तुझ्या कला माझ्या बी कवा कवा पोटात दुखतय.
तुझे मायचे लुगऱ्याला होल. अरे आवार रे आवार ये. अरे कैशी माणसं हा तुम्ही. हा माझा वरडाचा विचार नाही करा ना तुम्ही बाहेर फिरायला जाशाल ना बारका बाबू शी करील त्याचं शी भरून ना फ्रीज मध्ये ठेवू. हा कोणाला तुम्ही त्याला सांगता मी बरी असतो ते मीनीच सगळं हे केलं असतं. तू चुप. तुझे मायचे काष्ट्याची गाठ. हा तुझ्यासाठी सगळं झालं. हा पायस तुम्ही पण बरं नाही केलं. दर मी चाललो म्हणजे चाललो. अरे काही चाललास काय? हे बघ मी बी जरा बेला जाऊन येते. तू आराम कर थोडं टाइम. पटकन या. तत्पर्यंत मी घराची साफसफाई करताय. जरा कटणं बिटणं बदलिताय. घराची निश्चित दशा करून टाकीले यांजू. घरान जावासं वाटे नाही. पायसनी घराचा बाजार करून ठेविलाय. जाते मी परत मायस्टरने. एक ते ऑफिस म्हणशी वैतागून आईलाय हो. नाहीला रिक्षा नाही. डोंगरे जावंच आहे. झाली का नाही तयारी? चल ना. येत आहे. नुसता घाई करो. चल ना आता. काय ग जेवणाची पिवशी कोठ आहे? मला नाही माहित. किती वेळा सांगाल ना विसरू नको. खायचं विसरत नाही. आत्ताच उभी राहा. मी जाऊन आला. गो काय जाईल कला लढतस अशी. को कला लढतस. नाव काय तुझं? तिला काय पण विचारिलं ती लढतय. काय समजू. परमेश्वरान तिला माझ्यासाठी तर नाही पाठीलं ना. दिवस मोका हाय विचारून घेतय. तू माझी वराड करशील. चल मग.
दादा आता 9शी उभी होती तर कोट गेली. तो पास्कोचा पोर तिला घेऊन गेला. हं? बाय बोंबील. देस जरा बोंबील देस. घे पोटभर खा हा बाय. माय बिचारी नाही, बिचारी आहे पक्की. जाम भोली पण आहे. पायसला कसं सांगावचं. तू जास्त विचार करू नको. मी तुझे पायचा मूड बघे त्याच्याशी मी बोले. तू त्याची मूडची वाट नको बघू, नाही ते भिजून. काय नाही काय मीच सांगेन पायसला काय सांगायचं आहे ते. बाय बोंबील. काय झालं परत फिरलेस ते. हा आपलंच घर आहे पण म्हणजे ही कोण सांगताय. पहिला बैसा बैसा तुम्ही. बाय बोंबील. ही कोण. अरे स्नेडन ही कोण. ही ना तू चुप रे मी सांगताय. ही ना मांटा नावाच्या बस स्टॉप वरती एकटीच उभी होती न जाम लढत होती. ते आपला स्नेडन तिला घेते यायला. ऐसा खूप बरं केलं स्नेडन, खूप बरं केलंस तू. ऐशीच कोणाला बी मदत करायची. पण ती लढतो ती करा. मला वाटते तिचं काहीतरी तिच्या बॉयफ्रेंडच्या संगती झालंय न तो तिला सोडून गेलाय. ऐसा आताची पिढी ना सारी एकदम बेकार झाली. नाही पण आपला स्नेडन तैसा नाही आहे. हा ते खरं आहे. पण तिला विचार तिचं घर काही आहे म्हणजे आपण तिला घरात सोडून येऊ ना. तिचं घर. तू पेट, तू काहीच बोलू नको. मला पायसला सगळं खरं खरं बोलू दे. पायस माझं ना हिच्यावरती जाम मन बसलंय. मला ना हिच्या सांगती वराड करावचं आहे. काय बाय बोंबील. घे खा. कौर खातय. तू गपचूप आहेस रा. पायस तुम्ही अजिबात टेन्शन नको घ्या. तू काय केलंस हे. काय घरा किती आहे कैसं मारू तुला मी. कैसं मारू. काय काय घरा किती आहे तू. काय घरा किती आहेस. काय घरा किती आहेस तू. नको ना. तुम्ही काय त्याला मारूनच टाकीशाल काय आता. असली पोराला मारायला तुम्हाला काहीच नाही वाटे. त्याला विचार तो वरात करून काय रेवाचा आहे. विचार त्याला. यो असणं मोठा बंगला, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स कोणासाठी. हे माझ्यासाठी आहे ना. अरे तुम्ही मेल्यावर कोण बघील. आणि मी साव सगळं. काय बोललास. पायसला वरती पाठायला निघालास. मी तुला कैसं तू म्हणजे
डुकऱ्याचा काष्टा तुझे तू आम्हाला तू मारायला निघालास. आम्हाला मारायला बाय बोंबील. घे घे खा खा घे खा घे खा. काय ग नवशी आत्ता कशी आली? यो यो पोरगा मला घेऊन आला. याला मी सोडणार नाही. तू कोट पण भेट, मी तुझा सोडा कारण. अरे पेक जरा, मला काही समजाय नाही. तू कोण आणि हिला काही सवाल कितीस? मी कोण? मी हिचा लवर आहे. हिला सांगला बस स्टॉप उभी राहायला आणि काय विसरली ते मी घरी गेला. आणि तवाच हा पोरगा आला, माझा हात धरला आणि घरी किती आला. अक्का मांटणबारा शोधला तो मला कोण सांगितला तर तुझा पोरगा माझ्या नवशीला घेऊन इथं आला. मी याला सोडणार नाही. तू बाहेर कुठे भेट. चल नवशी. काय करू मी तुझं घरात तमाशा करून ठेवलायस? घरात तमाशा त्यान नाही तू करून ठेवलास. आईलीस ये. थोडे दिवस माईस घरांची निघून गेली नाही तुम्ही काय मांडिलाय. माईसला माहिती पडतोस तिचं ब्लड प्रेशर वाढलंय न तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावचं झालंय. शी अख्खा गाव हसताय. पोरांची वरड करायची सोडून तूच डोकरपणी. हसतेस काय? तुझ्या माईसचा काष्टा तुला ते सरमूच नाही. अगो बाय तुझं काहीतरी गैरसमज होतंय. गैरसमज? आमच्या घरात राहून मला सांगतेस तू गैरसमज होतंय. तुझे पैसे कमरेचा गजोटा. काय गो तिला काय गाली देतेस? ही काय घालवती? कुणी गालीचीच लायकीची आहे. ये बघ ये मिनी नाटक केलतं. तुमची नाटकं सांगावं नको म्हणा. बाय खरंच मी तुझी पायची मानलेली बहीण आहे. तुझी माईस घर सोडून गेली न तैल आसरेली. मी केद्द वारावला गेलो पण ती येवाचं नावच नाही घे म्हणून मी निपर वार्ता काढली. तव मी दादाला बोललो चला आपण वरणाचं नाटक करू तव तरी ती परत येईल. अगो हे अगदी खरं आहे. माझा तुमच्यावर न तुमच्या माईसवर कवडा जीव आहे पण तुमच्या माईसनी कोणाचं तरी ऐकलं मावर संशय घेतला न ती घर सोडून गेली. आय एम सॉरी पाय. खरंच मी तुम्हाला काय काय बोललो. बाय भारी ऍक्टिंग केलीस तू. मला वाटलं तू पायस काय ऍक्टिंग केलीस. आम्ही तुमची पोरं हाव याचा अभिमान वाटतंय आम्हाला. टॅरन चल आता आपलं काम खपलं. चल माय. स्नेडन दादा माझी ऍक्टिंग कशी वाटली? काय तुम्ही पण ऍक्टिंग केलीस पण भारी. पण सॉरी हा मी तुला मारलं ना. इट्स ओके. या बघा मी सगळ्यान बारका आहे पण तुम्हाला एक सांगते कोणाच्या संसारान कालवावी नाही माती. परमेश्वरांनी लायलाय CCTV कॅमेरा खालती. तो बघितय बैसूनची वरती म्हणून बालगा थोडी तरी त्याची भीती